प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मेथे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ संपन्न। गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मेथे नियत वयोमानानुसार एकाच संस्थेत 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले। त्यांचा सपत्नीक शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन संस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून तेव्हा त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे कौटुंबिक आयुष्य सुखासमाधानाचे, शांतीचे व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नूतन प्राचार्य डॉक्टर प्रताप भोसले यांनी केले। पृथ्वीराज पाटील म्हणाले, डॉक्टर मेथे यांनी कॉलेजच्या स्थापनेपासून 16 वर्ष प्राध्यापक आणि गेली 18 वर्ष प्राचार्य म्हणून कॉलेजच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। संस्था पदाधिकारी व विश्वस्त आणि सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबरोबर त्यांचे कायमच स्नेहार्द संबंध राहिले। माझ्या संस्थेतील सर्व स्टाफ संस्थेवर प्रेम करतो आणि कर्तव्यदक्ष आहे। डॉक्टर राजेंद्र मेथे हे प्राचार्य तर होतेच, त्याचबरोबर ते माझे घनिष्ठ मित्र म्हणून कायम लक्षात राहणार। डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांनी वडिलांच्या संबंधित कॉलेजच्या गतस्मृतींना उजाळा दिला। प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मेथे म्हणाले, पृथ्वीराज बाबा पाटील यांनी प्रचंड खस्ता खात शून्यातून विश्व निर्माण केले आणि आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी घडत आहेत। गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून हजारो डॉक्टर्स आम्ही घडवले, याचे खरे श्रेय पृथ्वीराज बाबांना द्यायला हवे। बाबांनी जसे विद्यार्थी घडवले तसे संस्थेतील कर्मचाऱ्यांची घरं उभी केली, आम्हाला स्वाभिमानी व स्वावलंबी बनवले। ते आदर्श शिक्षण संस्थाचालक व समाजकारणी नेता आहेत। विश्वस्त वीरेंद्र सिंह आणि बाबांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मी कधीच विसरणार नाही। यावेळी डॉक्टर मेथे यांच्या पत्नी सौ पद्मजा, पुत्र डॉक्टर पृथ्वीराज व स्नुषा प्रियंका, समन्वयक प्राचार्य डॉक्टर सतीश पाटील, प्राचार्य डॉक्टर प्रताप भोसले, डॉक्टर आकांक्षा जोशी, विनय डोंगरे, उपप्राचार्य डॉक्टर सुहास पाटील, डॉक्टर तजिन बेडीवाले, सोनाली भोरे, विलास शेवाडे, सर्व HOD, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।